आई पहिला गुरु. म्हणजे आई आपल्याला जन्म देते. नसती आई जर या भूवर जन्म कुठूनही झाला असता. जर आईच या जगात नसती तर आपला जन्म झालाच नसता, आपल्याला हे जग बघायला मिळालं नसतं. म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला हे जग दाखवणारी कोण असेल तर ती आपली आई. तिचे अनंत उपकार आहेत आपल्याला. म्हणजे आई देवाची ही आई, आधी आई आणि मग देव. आई म्हणून देव काढा ना, म्हणून आई देवाची आई. देवाच्या आधी आपल्याला कोण दिसलं? आई दिसलं. आई फार महान असते. तिला आयुष्यात कधी दुःख द्यायचं नाही. ती सगळ्यांच्या आधी उठते, सगळ्यांच्या शेवटी झोपते, घरातलं प्रत्येक काम ती करते. ती कधी आजारी पडत नाही, पडते, पण ती आजारी आहे ती कुणाला घरातल्यांना रुचत नाही, कारण सगळ्यांची कामं ती आजारी पडली की आडतात. आणि म्हणून ती सगळं अंगावर काढून, म्हणजे आजार आपला सगळा सहन करून घरातल्या सगळ्या लोकांचं ती करत असते. म्हणजे खरं तर तिला कंटाळाच येत नाही कधी. आपल्या मुलांचं काम करायला तिला कधी कंटाळा येत नाही. एवढं सगळं ती करते. आणि मग आपली जबाबदारी काय, तर आपल्या आईला आनंद वाटेल, आपल्या आईला चांगलं वाटेल असंच वागायचं आणि असंच जगायचं. म्हणजे तिला कधीही दुखवायचं नाही, तिच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही आपल्यामुळं. ही काळजी आपण घ्यायची. ही जबाबदारी आजपासून आपली.